ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवेंनी पार्थ पवारांवरती काही गंभीर आरोप केलेत. जमीन घोटाळ्याचा आरोप करण्यात आलाय. 1800 कोटींची जमीन पार्थ पवारांनी 300 कोटीला घेतल्याचा आरोपच त्यांनी केलाय. तर केवळ 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरून व्यवहार पूर्ण करण्याचाही दावा केलाय. आणि या खरेदी व्यवहारानंतर आता केवळ 2 दिवसांतच स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचे आदेश देण्यात आल्याचा दावा दानवेंनी केला. कोरेगाव पार्क परिसरात आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्यासाठी तयारी असल्याचंही ते म्हणाले. तर एकंदरीतच पार्थ पवार जे अजित पवारांचे पुत्र आहेत त्यांच्यावरती गंभीर आरोप करण्यात आलेला आहे. तब्बल 1800 कोटींची जमीन होती जी केवळ 300 कोटींमध्ये घेतली आणि 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी केली, व्यवहार पूर्ण केला असा आरोप अंबादास दानवेंनी केलेला आहे. त्यामुळे आता यावरून पार्थ पवार यांना कोंडीत पकडण्यास सुरुवात झालेली आहे. अजित पवारांवरती याचा परिणाम होणार आहे. नेमकं काय पुढे येत आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. या आरोपांबद्दल अजित पवारांचं काय वक्तव्य समोर येत आहे याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. अंबादास दानवेंनी या संदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यांच्याच तोंडून ऐकूयात नेमकं काय प्रकरण आहे. की जमीन जी ॲक्वायझेशन झालेली परत कशी मिळते हा नियम आहे का? मग महाराष्ट्रातले अनेक शेतकरी अनेक लोक उद्यापासून चला मागतील जमीन, आमचं भूसंपादन झालेलं परत आता सरकार देणार का? ही जमीन पार्थ पवारला कशी देऊ शकतात? पार्थ पवारच्या कंपनीला कसं देऊ शकतात? तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतात, सर्वसामान्य माणसाला दिलेली असलेली ही जमीन असेल तर ती एखाद्या महारत्नाच्याच माणसाला मिळाली पाहिजे. मग तुम्ही 1800 कोटीचं जमीनचं 300 कोटी व्हॅल्युएशन कुठून काढलं? मग तुम्ही मुद्रांक शुल्क का नाही भरलं? आणि कोणता नियम पार्थ पवारांनी पाळला हे पार्थ पवारांनी सांगावं. या सगळ्या विषयाचा खुलासा पार्थ पवारांनी करावा. दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जमीन व्यवहारावरून काही सवाल उपस्थित केलेत. त्यांचेही सवाल पाहूयात. अजित पवारांची ही केस एकनाथ खडसेंसारखीच नाही का? मुख्यमंत्री फडणवीस आता त्यांच्या लाडक्या उपमुख्यमंत्र्यांवरती कारवाई करणार का? पार्थ अजित पवार हे डायरेक्टर असलेल्या MDA होल्डिंग्स LLP नावाच्या कंपनीनं 804 कोटींची महारवतनाची जमीन 300 कोटीला घेतली. या व्यवहारात 2 दिवसांत स्टॅम्प ड्युटी देखील माफ करण्याचे आदेश आले. महारवतनाची जमीन सरकारी परवानगीशिवाय विकता, हस्तांतरित किंवा गहाण ठेवता येत नाही. परवानगी न घेताच विक्री झाली तर ती बेकायदेशीर ठरते. अशा वेळी जमीन पुन्हा सरकारकडे जाऊ शकते. मग महसूल मंत्री जमीन जप्तीचे आदेश कधी देणार? ही जमीन असलेल्या भागात आधीचे व्यवहार काय भावानं झाले याचा तपशील द्यावा. दरम्यान ही जागा आम्हाला मिळावी अशी मागणी मूळ मालकांनी केलेली आहे. महारवतनाची जागा सरकारनं घेतली होती. जमिनीचा सातबारा आमच्या नावावरती आहे असंही त्यांनी म्हटलंय. एकंदरीतच महारवतनाची ही जमीन आहे जी सरकारी हस्तक्षेपाशिवाय दिली जात नाही असं आत्ताच अंजली दमानिया यांनी स्पष्ट केलं. आणि त्यावरूनच आता मूळ मालक जे आहेत त्यांनी ही जमीन पुन्हा आम्हाला परत करावी असं म्हटलेलं आहे. जमिनीचा सातबारा आमच्या नावावरती आहे, मात्र ही जमीन सरकारनं घेतली होती असं त्यांनी म्हटलंय. दानवेंनी जे काही गंभीर आरोप केलेत पार्थ पवारांवरती त्यावरून आता अंजली दमानिया यांनी सुद्धा काही सवाल उपस्थित केलेत. यात आता एक ट्विस्ट आलेला आहे, तो म्हणजेच महारवतनाची ही जागा आहे ती सरकारनं घेतली होती असं त्याच्या मूळ मालकांनी सांगितलेलं आहे. आणि जमिनीचा सातबारा आजही आमच्या नावावरती आहे असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर ही जागा आम्हाला परत मिळावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. ही जमीन घेतल्याचं कळतं, काय नक्की प्रकरण आहे? वास्तविक काय आहे की वास्तविक पाहता ही जी मूळ जमीन आहे ही इनामवर्ग 6 व महारवतनची जमीन आहे. आणि ती शिवाजी महाराजांच्या अगोदरपासून ज्या वेळेला लिपीचा शोध लिहायचा शोध लागला तेव्हापासूनचे आमच्याकडे कागदपत्र आहेत त्याचे. ती शिवाजी महाराजांनी सुद्धा कंटिन्यू केलेली आहे. नंतरच्या काळात पेशव्यांनी सुद्धा ती जमीन कंटिन्यू केलेली आहे. नंतरच्या काळात भारत स्वतंत्र होत तोपर्यंत ब्रिटिशांच्या जमान्यात सुद्धा आमच्या ताब्यात होती. आमचे लोक तिथे शेती करत होते, आमचे पूर्वज. नंतर आता 1900 जवळपास 56च्या नंतर 60च्या दरम्यान ती जमीन सरकारकडून ॲक्वायर करण्यात आलेली आहे बेकायदेशीररित्या. आणि त्याच्यानंतर
त्याच्यावर हे जे काय आपल्याला दिसतोय हा प्रोजेक्ट टाकण्याचा गव्हर्नमेंटने प्रयत्न केला, परंतु हा प्रोजेक्ट जो आहे तो 2 एकरमध्ये झालेला आहे आणि बाकीची जमीन जी आहे ती सगळीच्या सगळी मोकळी जमीन आहे. आमचा त्याच्यासाठी कायदेशीर लढा चालू आहे. त्याच्यासाठी आम्ही आमच्या सगळ्यांच्या वतीने, मूळ वतनदारांच्या वतीने आम्ही पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे आमच्या पूर्वजांनी ही शीतल किशनचंद तेजवानी नावाच्या त्यावेळेच्या बिल्डरला लिहून दिलेली आहे आणि ती पण अतिशय नगण्य आणि ती लोकांचे चेकसुद्धा, आमच्या आजोबाचा चेकसुद्धा बाउंस झालेला आहे. तो बाउंस झालेला चेक आता नेमकी आमेडी या कंपनीला कुणी विकली ही जमीन?